तर आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादीची युती अशक्य आहे। भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकमेकांना युतीबाबत आतापर्यंत कोणताही प्रस्ताव देण्यात आलाय न कोणती चर्चा झालेली आहे। असं असलं तरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी युती करण्याबाबत मात्र भाजप आणि अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे। तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही प्रस्ताव आलाय आणि त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी असे दोन पर्याय उपलब्ध आहेत। हे पाहता भाजप आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी हे स्वतंत्र लढण्याच्या मानसिकतेत आहेत। खरं तर कालच प्रदेशाकडून आम्हाला काही सूचना आल्यात। याच्यामध्ये स्थानिक लेवलला महायुतीचे पक्ष आपल्याबरोबरचे आहेत त्यांच्याबरोबर थोडं आपल्या चर्चा ठेवून महायुतीच्या संदर्भात काही दोन पावलं समोर नेऊन चर्चा होईल। त्यासाठी आम्ही आमची कोर कमिटी करतो। आमची कोर कमिटी त्यांच्याशी बोलेल आणि त्याच्यातून एक एक स्टेप पुढे जाऊन समजा काही जागांवरती कशा पद्धतीने जाऊ शकतो। खरं तर हा निर्णय आमच्या कोर कमिटीवरती सोडला आहे आणि हा सगळा निर्णय होत असताना खरं तर प्रदेशाकडे आम्ही सगळ्या गोष्टी पाठवणार आहे। महायुती होऊ शकते, नाही होऊ शकत अशातला भाग नाही आहे। शेवटी ठरवणारे नेते मंडळी आहेत। म्हणजे जर उद्या अजितदादा, देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेबांनी जर ठरवलं तर मग तो आदेश अंतिम असणार आहे। त्यामुळे महायुती होऊ पण शकते, परंतु अशी चिन्ह काय आतापर्यंत दिसून येत नाही आहेत। त्यामुळे आम्ही स्वबळावर निवडणूक लढण्याच्या हिशोबाने आम्ही आमची पूर्ण तयारी केलेली आहे। तर इथून मागे पण मी सांगितलं होतं की गेले 25 वर्ष राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला राहिलेला आहे। त्यामुळे हा बालेकिल्ला पुनश्च आपल्याकडे घेण्याच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे।